2-3 मिनटं आपण ते चेकअप करू शेअर. नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार. आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? नमस्कार बांधवांनो, कृपया आवाज येत असेल तर कमेंटमध्ये मला येस या नो सांगा. मी आज दुपारीच मगाशी सांगितलं होतं की आज 7 वाजता मी लाईव्ह होतोय आणि काही कारणामुळे मी आज 6 वाजताच लाईव्ह यायचं ठरवलं आहे. आणि त्या संदर्भात एक अर्ध्या तासापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती की आज 6 वाजता महाराष्ट्रातील जे टप्पा अनुदानावर असतील किंवा टप्प्यावर येणारे असे एकंदरीत 52,276 जे शिक्षक बांधव आहेत यांच्याशी खरं तर मला बोलायचं आहे. यांच्याशी आज मला संवाद साधायचा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टप्पावाढ, निधी आणि आंदोलन या सगळ्या गोष्टींमध्ये संभ्रम अवस्थेत असलेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांना मला आज काहीतरी सांगायचं आहे. अगदी मनापासून सांगायचं आहे. तुमच्या मनातले अनेक काही प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टींसोबत आज आपल्याला हितगुज करायचं, चर्चा करायची. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना जे आता माझ्या लाईव्हला जॉईन झाले असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की कृपया आपण हे जे काही लाईव्ह सेशन आहे हे जास्तीत जास्त आपल्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून मला जे बोलायचं आहे हे आपल्या सर्व 52,000 शिक्षकांपर्यंत तर जाईलच, पण याचबरोबर महाराष्ट्र सरकारपर्यंत, महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांपर्यंत सुद्धा हा लाईव्ह गेला पाहिजे. की या राज्यातला एक शिक्षक पोटतिडकीने आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय, हे आजच्या लाईव्हमधून मला सर्वांनाच आवाहन करायचं आहे. मग आपले सर्व सन्माननीय शिक्षक आमदार असतील किंवा सर्व शिक्षक असतील. म्हणून माझी सर्वप्रथम आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे कुणी लाईव्ह आले असतील, लाईव्हला जॉईन झाले असतील, त्या सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की आपण हा जो काही लाईव्ह आहे आपल्या जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकचे जे काही तुमच्याकडे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपला शेअर करा. सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, ज्या ज्या क्षेत्रातील तुमचे ग्रुप असतील त्या ग्रुपला आपला हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा, ही आपल्या सर्वांना विनंती करतोय. अतिशय एक महत्त्वाचा आणि ज्वलंत असा विषय घेऊन सनी जो तुम्हा आम्हा शिक्षकांचा अतिशय जिव्हाळ्याचा असलेला टप्पा अनुदान वाढ, आणि त्यासाठी गेली 2 अधिवेशन झाली त्याच्यामध्ये आपल्याला निधी मिळाला नाही. याही अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या सादर झाल्या, पण पुढचं काय होणार असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये जे घर करून आहेत, मनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भात अनेक प्रश्न पडतायत. त्या प्रश्नाला घेऊन सनी आणि त्या संदर्भात चर्चा करायला खरं तर आज मी लाईव्ह आलोय. ही परिस्थिती आपल्यावर का आली, काय येते, या सगळ्याच गोष्टी आज मी या ठिकाणी आपणा सर्वांसमोर सांगणार आहे. तत्पूर्वी आपण हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत, विशेषतः जे घरकोंबडे आहे, जे कधीच घराच्या बाहेर पडले नाही, ज्यांनी कधीच आपल्या बायकोचा पदर सोडला नाही, जे फक्त घरात बसून आपल्या व्हॉट्सअपवर घरी बसून उठावरून शेळ्या राखतात आणि घरी बसूनच आपल्याला त्या ठिकाणी ते सल्ले देतात, या सर्व बांधवांपर्यंत खास करून हा आजचा लाईव्ह गेला पाहिजे, हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि म्हणून आपण हा व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतोय. किती आले? आतापर्यंत जवळपास 80 बांधवांपर्यंत हा लाईव्ह पोहोचलाय. 80 बांधव जॉईन झाले आहेत. माझी पुन्हा एकदा विनंती आहे सर्व 80 बांधवांना की आपण सर्वांनी एकदा हा जो फेसबुक लाईव्ह आहे हा शेअर करा, आपल्याकडे असलेल्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा आणि आपल्या सर्व बांधवांना जॉईन होण्यासाठी विनंती करा. मी आता विषयाला सुरुवात करत आहेत. आपले 80 बांधव लाईव्ह झालेत. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगा. त्या प्रश्नाला सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील. अगदी थोडक्यामध्ये आणि महत्त्वाचे काही विषय घेऊन मी तुमच्या समोर येतोय. बांधवांनो, 14 ऑक्टोबर 2024ला
आम्हा सर्वांच्या सहकार्याने, एकजुटीने, एका ताकदीने शिक्षक समन्वय संघाच्या या व्यासपीठावर आपण सर्वजण एकत्र जमलो आणि आपल्या सर्वांच्या रेटाने 14 ऑक्टोबर 2024चा शासन आदेश सन्माननीय तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब व तत्कालीन जे काही उपमुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या सर्वांच्या सहमतीने हा 14 ऑक्टोबर 2024चा शासन आदेश पारित झाला होता। हा शासन आदेश करून घेण्यासाठी 10 ऑक्टोबर 2024ला त्या संदर्भात कॅबिनेट बैठक झाली। या कॅबिनेट बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये सर्व मंत्रिमंडळाने त्या बैठकीला मंजुरी दिली, मान्यता दिली आणि त्याच मान्यतेला अधीन राहून 14 ऑक्टोबर 2024चा शासन आदेश 52,000 शिक्षक बांधवांच्या चुली पेटवण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्यांच्यावर होत असलेला अन्याय किंवा त्यांच्या घरातल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी हा पारित केला गेला। ज्यावेळेस तो आदेश पारित झाला त्यावेळेस माझ्या महाराष्ट्रातील हा सर्व शिक्षक अतिशय आनंदित होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये माझा टप्पावाढ होणार आहे। मला वाढीवचा 10, 15, 20 हजाराचा जो पगार आहे तो माझ्या रोजच्या पगारामध्ये ॲड होणार आहे आणि तो ॲड झाल्यानंतर निश्चितच त्या पगारातून मी माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह, माझ्या मुला लेकरा बाळांचं संगोपन, त्यांचं भविष्य, त्यांचं शिक्षण, आई वडिलांचं दवाखाने, ह्या सगळ्या गोष्टी भागवण्यासाठी मला निश्चित एक बळ मिळणार आहे, आर्थिक सहाय्य मिळणार आहे। हा एक आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये होता, प्रत्येकाच्या मनामध्ये होता, प्रत्येकाच्या डोळ्यात आम्ही बघितला, आम्हाला दिसत होता। पण बांधवांनो, या सर्व आनंदावर कुठंतरी विरजन होताना आम्हाला दिसलंय। आज जवळपास 14 ऑक्टोबर पासून 2 अधिवेशन संपले। एक 14 ऑक्टोबरच्या शासन आदेशानंतर निवडणुका झाल्या, त्यानंतर पहिलंच सरकारचं अधिवेशन जे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालं, त्या ठिकाणी मंत्रिमंडळ पूर्णतः स्थापित नसल्या कारणाने त्या ठिकाणी कदाचित निधी मिळू शकला नसेल। हा आम्ही आमच्या स्वतःच्या मनाचा समझोता करून घेतला। खरं तर असं आम्हाला कुणी सांगितलं नाही, का मिळाला नाही, का निधी उपलब्ध होऊ शकला नाही। पण आमचा शिक्षक हा खूप हुशार आहे आणि त्यांनी स्वतःच्याच मनाचा एक समझोता केला की बजेट आपल्याला मंत्रिमंडळ स्थापित नव्हतं, खात्याला मंत्री नव्हता, 3च मंत्र्यांनी काहीतरी शपथ घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये बजेट मिळून जाईल, असा एक मानस आम्ही या प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवला आणि कदाचित ते अधिवेशन त्या ठिकाणी आम्हाला काहीच नाही मिळाल्यामुळे पुढच्या अधिवेशनाची आम्ही वाट बघितली। त्यानंतर पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं। पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ईपीसीच्या बैठकीमध्ये बजेटला आपल्याला मान्यता मिळाली, अशा वावग्या उठवल्या गेल्या, सांगितलं गेलं की झालं। आम्ही घरी बसून अतिशय आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर बघत होतो, पाहत होतो। पण बांधवांनो, याच्या विपरीत ज्यावेळेस प्रत्यक्षात पुरवण्या मागण्या सादर झाल्या, पुरवण्या मागण्यामध्ये आलेले आकडे हे अतिशय चुकीचे होते। चुकीचे म्हणजे आपल्याला जे काही अपेक्षित होते ते दिसले नाही आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय निराशाजनक त्या अधिवेशनामध्ये आम्हाला सामोरं जावं लागलं। त्याही अधिवेशनामध्ये आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्याही अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीने केलं गेलं। त्याही वेळेस काही लोकांकडून समाधान केलं गेलं की चला असं नाही, असं झालं असेल, काही कारणं होते, लाडकी बहीण होती, अनेक सरकारच्या योजना होत्या, त्या योजनेच्या पूर्ततेसाठी कुठंतरी आपल्याला मागं ठेवलं गेलं असेल, पण येणाऱ्या अधिवेशनात तरी आता आपल्याला ते न्याय देतील। आणि त्याच अनुषंगाने येणारा जे काही अधिवेशन 30 जून पासून जे आता अधिवेशन सुरू झालं आहे, आज अधिवेशनाचा मला वाटतं 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसाचे अधिवेशन सुरू असताना या अधिवेशनाची जी चाहूल लागली होती 30 जून पासून अधिवेशन सुरू होणार आहे। आम्हाला सगळ्या शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे हे काम करत असताना सगळ्यांनी ठरवलं होतं की आता या वेळेला अतिशय सतर्कपणे आपण या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं, कारण या वेळेला आता कुठलाही धोका नको, ही सगळी अपेक्षा सगळ्यांनी निश्चित मनामध्ये केली होती। आणि त्या अनुषंगाने 5 जून पासून महाराष्ट्र राज्य विनामूल्य शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे सर असतील यांनी त्या ठिकाणी आंदोलनाची घोषणा केली, आंदोलन सुरू केलं। त्यानंतर शिक्षक समन्वय संघालाही वाटलं की आंदोलन अतिशय ताकदीनं असलं पाहिजे, एकोपानं असलं पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा 18 जून पासून आंदोलन उभं करण्याची त्या ठिकाणी रणनीती ठरवली आणि
ते 18 जून पासून सुरू होणारं आंदोलन हे 18 तारखेपासून सुरू होणार होतं. त्यापूर्वी 5 जून पासून आंदोलन सुरू झालं होतं. 5 जून पासून ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं बांधवांनो, आंदोलन कुणाचं होतं किंवा कुठल्या बॅनरचं होतं हे बॅनर महत्वाचं नसतं, तर आंदोलनावर त्या बॅनरवर असणारा जो प्रश्न आहे, ज्या प्रश्नामध्ये आम्हा सगळ्यांच्या पोटतिडकीचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो सुटणार होता. हा प्रश्न खरं तर तुम्ही सर्वांनी बघायला हवा होता, पण त्या काळामध्ये तो बघितला गेला नाही. आणि त्या काळामध्ये त्या आंदोलनाला जी धगधग त्या ठिकाणी वाढायला पाहिजे होती, जी आग खरं तर प्रत्येकाची पेटायला पाहिजे होती, पण ती पेटली नाही. कारण 5 जून पासून सुट्ट्या होत्या. जवळपास 15 जून पासून महाराष्ट्रातल्या विदर्भ वळातल्या शाळा उघडणार होत्या आणि विदर्भातल्या शाळा 23 जूनला त्या ठिकाणी उघडल्या. पण तरी सुद्धा आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी त्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्याचं काम केलं. जी ताकद, जे बळ त्या ठिकाणी आंदोलनाला मिळायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी पूर्णतः मिळालं नाही. त्याचा परिणाम असा झाला बांधवांनो, त्या ठिकाणी 15 जून पर्यंत हे आंदोलन रेटत गेलं. 16, 17, 18 जूनला समन्वय संघाचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं. आणि समन्वय संघाचं आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा ज्या ताकदीने, ज्या अपेक्षेनं तुम्ही सर्वांनी त्या आंदोलनात सहभागी व्हायला हवं होतं, तो सहभाग मात्र त्या ठिकाणी आम्हाला दिसला नाही. अतिशय बोटावर मोजणे इतके तुम्ही सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी जे नेहमी येतात, नेहमी आंदोलनामध्ये आवाज दिला की सहभागी होतात, असेच तळमळीचे ते मावळे म्हणील, हेच तळमळीचे मावळे मिळेल त्या साधनाने कशाची तमा न बाळगता ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीचा कुठलाही विचार न करता मुंबईला त्या ठिकाणी आंदोलन लावलंय आपल्या प्रश्नासाठी आहे. आणि त्यासाठी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढत होते. आता खंत या गोष्टीची वाटते, माझ्याकडे काही अधिकृत आकडे आहेत. प्राथमिक, राज्यामध्ये प्राथमिक असणाऱ्या तुम्हाला काही शाळा सांगतो बांधवांनो. जवळपास 8,820 शाळा आहे आणि 3,513 तुकड्या आहे. ह्या प्राथमिकच्या आहे. याच्यावर काम करणारे 8,602 शिक्षक आहेत फक्त प्राथमिक, जे 20, 40, 60% पगार आज रोजी त्यांच्या घरामध्ये जातो. अशा शिक्षकांची संख्या ही 8,602 आहे, खूप मोठी आहे. त्यानंतर माध्यमिक शाळा, ज्या शाळांची संख्या आहे 1984 आणि ज्याच्या तुकड्या आहे 2380, या दोन्हीवर जर काम करणाऱ्या शिक्षकांचा आकडा जर बघायचा असेल तर तो अतिशय खूप मोठा आहे. 24,028 शिक्षक जे आज रोजी ज्यांच्या घरामध्ये 20, 40, 60% येते, असा 24,000चा एक माध्यमिकचा समूह आहे. त्यानंतर जे उच्च माध्यमिक आहे, जे ज्युनियर कॉलेजचे बांधव आहेत, जे 40%वर आज रोजी काम करतात, काही 20% असतील, काही 40% असतील, या शिक्षकांच्या शाळांची संख्या आहे ज्युनियर कॉलेजची 3,040 आणि तुकड्यांची संख्या आहे 3,043 आणि याच्यावर काम करणारे 16,932 हा अधिकृत आकडा. शासन आदेशामध्ये जे आकडे आम्हाला त्या ठिकाणी दिले गेले तेच आकडे मी तुमच्या समोर सांगतोय. म्हणजे 16,932 हे ज्युनियर कॉलेजचे बांधव आहेत, जे आज 20 किंवा 40 टप्प्यावर आज टप्पा त्या ठिकाणी घेत आहेत. आणि असे एकंदरीत सगळे शिक्षकांची संख्या जर बघितली, जे आज रोजी 20 आणि 40, 60 अशा टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत आहे, ज्यांच्या घरामध्ये तो पगार येतोय, यांची संख्या 49,562 आहे. हा आकडा फार लहान नाही बांधवांनो. 49,562 शिक्षक बांधव जे आज रोजी बाधित झालेले आहेत, जे आज रोजी टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्या सगळ्या शिक्षकांच्या घरामध्ये महिन्याला 15 ते 20 हजार ही प्रत्येक महिन्याला इथून पुढे कायमस्वरूपीची वाढ होणारी आहेत. परंतु हे सगळे शिक्षक बांधव या आंदोलनामध्ये त्यावेळी सहभागी होऊ शकले नाही, याची मला सर्वात मोठी खंत वाटते. याच्या पाठीमागचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करावं, याचं आत्मचिंतन तुम्ही सर्वांनी त्याच्या घरामध्ये बसून करावं. आज पुरवणी का मंजूर झाली नाही, पुरवणीत आपला विषय का नाही, याच्यापेक्षा तुम्ही हे आंदोलन ज्यावेळेस लागले होते, आंदोलन अतिशय वेळेवर लागले होते. आंदोलन लावताना लावणाऱ्या आयोजकांमध्ये याच्यामध्ये मी कुणालाही दोष देणार नाही. 5 जून पासून लागलेलं आंदोलन असो का 18 जून पासून लागलेलं समन्वय संघाचं आंदोलन असो, आंदोलन हे वेळेवरच होतं. बरं, त्याच्यामध्ये काहींना असं वाटलं होतं की बाबा 2 आंदोलन आहे, मग आम्ही कुठं बसावं, एकच कुठला तरी झेंडा हातात घ्यायला पाहिजे, एकच बॅनर असावं. मग आम्ही त्या ठिकाणी सगळे समन्वयक एकत्र बसलो. त्या ठिकाणी समन्वय संघाचे आपले समन्वयक असतील, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे पदाधिकारी असतील, जगदाळे सर आणि इतर त्यांचे सर्व पदाधिकारी, या सगळ्यांची समजूत घालून आपण दोन्ही आंदोलन एकत्र केले. मग दोन्ही आंदोलन ज्यावेळेस आपण एकत्र करतोय
मला वाटतं 19-20 तारखेला आपण दोन्ही 21-22 तारखेला दोन्ही आंदोलन एकत्र केले. मग एकत्र केल्यानंतर तरी आपण सर्वांनी बाहेर पडायला पाहिजे होतं. त्यावेळेस किमान हा 49,000चा समूह मैदानात आम्हाला दिसायला पाहिजे होता. अपेक्षा तशी होती. अगदी पायाला भवरा बांधून लोखंडे सर असतील, शेरे सर असतील, सुराशे सर असतील, आमच्या जिल्ह्यातले जे काही सगळे बांधव आहेत या सगळ्या बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय. तिकडं परभणीमध्ये कुलकर्णी सर होते, त्या ठिकाणी के.पी. पाटील ते सुद्धा परभणीला त्या एका ठिकाणी एका बैठकीला संबोधित करण्यासाठी गेले होते. म्हणजे या सगळ्यांनी संभाजीनगरमध्ये शिवराम म्हस्के सर गेले होते. ज्या ज्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी त्या ठिकाणी बैठकी घेतल्या. विदर्भामध्ये संतोष वाघ, आमचे परवीन मिसाळ, अंजलीताई गाडे हे सगळ्यांनी काय केलं की आपापल्या विभागामध्ये बैठकी घेतल्या आणि आता ठरवलं की आता आपण एकत्रित एक मोठा समूह घेऊन मुंबईला त्या ठिकाणी आपल्याला आता धडक मोर्चा त्या ठिकाणी उभा करायचा, एक ताकद उभी करायची. आणि मुंबईमध्ये राहुल कांबळे आणि संगपाल सोनूने हे समन्वय संघाचं बॅनर घेऊन सने त्या ठिकाणी बसले होते. त्यांच्याबरोबर आमचे वडमारे सर होते, अजून काही बांधव होते. पण विषय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की लढणाऱ्यांना तुम्ही जोपर्यंत ताकद देणार नाही, लढणाऱ्या हातांना जोपर्यंत तुम्ही बळ देणार नाही, तोपर्यंत कुठल्याही आंदोलनाला यश प्राप्त होत नाही. मग आता हा जो समूह आहे 49,562चा हा समूह काही फार लहान नाहीये. तुम्हाला शाळांची संख्या जर तुम्हाला सांगितली तर 5,844 निव्वळ शाळा आहे आपल्याकडं आणि तुकड्या आहे 8,936. आपल्या ह्या तुकड्या बाजूला ठेवा, 5,844 या मूळ शाळा आहे. मूळ शाळा म्हणजे ज्या तुकड्या आहेत तुकड्यामध्ये तरी काही शाळा म्हणजे त्यांच्या शाळा 100% असतात आणि त्यांना अतिरिक्त मिळालेल्या तुकड्या ह्या अंशतः अनुदानित म्हणजे टप्प्यावर असतात. त्यामुळं कदाचित त्या लोकांना अडचण येत असेल, त्यांचं अर्ध युनिट 100%वर असतं आणि अर्ध जे काही तुकडे असतात अतिरिक्त त्या अंशतः अनुदानावर किंवा टप्प्यावर असल्यामुळं त्यांना अडचणी असू शकतात. पण 5,844 हे जे मुख्याध्यापक आहेत, 5,844 ह्या मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की तुम्ही आज सर्वांनी आपल्या छातीवर हात ठेवून आत्मचिंतन करा की तुम्ही या ठिकाणी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या प्रत्येक शाळेचे 2 लोक 5,844 या शाळेतील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या छातीवर हात ठेवून आत्मचिंतन करा. जर कंपल्सरी तुम्ही जर एखादी शिक्षकाला अशी काही कंपल्सरी ड्युटी लावली तर मला पूर्ण खात्री आहे, मी सुद्धा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे, की तो शिक्षक तुमची सांगितलेल्या गोष्टी टाळू शकत नाही, त्याला ते ऐकावं लागतात. तुम्ही कंपल्सरी जर 2 शिक्षकाचं नियोजन केलं असतं, एका शाळेतून फक्त 2 शिक्षक, तर आज आपल्या आझाद मैदानामध्ये 10,000 शिक्षकांचा समूह एकजुटीने एका ताकदीने त्या ठिकाणी ठामपणे लढायला सक्षम राहिला असता. आणि तो 10,000चा समूह जर मैदानात असताना तर या राज्यातले 7चे शिक्षक आमदार आपण त्या मैदानात बसवले असते. या शिक्षक सगळेजण घरी बसून म्हणतात शिक्षक आमदार उपोषण का करत नाही, शिक्षक आमदार असं का करत नाही, शिक्षक आमदार तसं का करत नाही. बांधवांनो, निश्चितच तुमच्या अपेक्षा आहे शिक्षक आमदारांनी असं करायला पाहिजेत, शिक्षक आमदारांनी हा प्रश्न सभागृहात रेटायला पाहिजेत, शिक्षक आमदारांनी सन्माननीय मंत्री महोदय असेल, मुख्यमंत्री असेल यांच्यापर्यंत जाऊन हा प्रश्न लावून धरायला पाहिजेत. हे तुमच्या भावना हे आम्ही समजू शकतोय, पण शिक्षक आमदारांना सुद्धा ती ताकद देण्यासाठी, ते बळ देण्यासाठी आपण मैदान तर भरवायला पाहिजेत. अहो, एक अपक्ष आमदार ज्या वेळेस काही 17-18 मागण्या घेऊन सनी विदर्भाच्या अमरावतीच्या एका गावामध्ये, मोजरी का काय नाव आहे त्या गावाचं, त्या गावामध्ये खेडे गावामध्ये तिथं आंदोलन करतोय, उपोषण करतोय, राज्याचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जातं, एक मोठं जन आंदोलन तयार होतं आणि सरकार त्यांच्या 17च्या 17 मागण्या मान्य करतं. ज्याच्यातल्या काही मागण्या अतिशय क्रिटिकल आहेत. कर्जमाफीची मागणी ही खूप मोठी, एक मोठा निधी त्यासाठी लागणार आहे, खूप मोठी क्रिटिकल आहे, त्यावर समिती नेमून वगैरे ते निर्णय घेणार, आपल्याला त्या खोलात जायचं नाही. पण जर एवढ्या मोठ्या मागण्या जर सरकार मान्य करू शकतं एका माजी आमदारांच्या उपोषणावर, मग आपले 7 आमदार आपण एक दिवस जर उपोषणाला बसवले तर आपला विषय हा सट दिसे निघणार आहे. थोडक्यात आहे, फार काही त्याला जास्त खर्च नाहीये, फार तर 700-800 कोटीचा विषय आहे आणि हा 700-800 कोटी निर्णय घेण्यासाठी सरकारला फारसं अडचण नाहीये. एका मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये हा निर्णय होऊ शकतो. फक्त त्यासाठी मैदान भरवणं गरजेचं आहे, मैदानामध्ये तुम्ही सर्वांनी येणं गरजेचं आहे. पण तुमच्या प्रत्येकामध्ये जी उदासीनता निर्माण झाली,
तुमच्या प्रत्येकामध्ये जो निरागसता, जी काही उदासीनता किंवा जे काही तुम्ही आंदोलनाकडे बघण्याची जी पाठ फिरवली ना, हे सगळ्यात मूळ कारण आहे. असं कोणीतरी म्हणतंय की आता आपण जे टप्पावाढीपासून वंचित राहिलो याला सरकार जबाबदार आहे किंवा शिक्षक आमदार जबाबदार आहे किंवा आणखीन कोणी जबाबदार आहे, पण मी याला आपले घरी बसणारे सगळे शिक्षक याला जबाबदार आहे. आणि आपल्या टप्प्याच्या वाट्यावर येणारे घरी बसणारे हेच शिक्षकच खरे विलन आहे, हा माझा प्रत्यक्ष आरोप आहे. कारण तुम्ही जर घरी बसणार नसाल, तुम्ही जर घरातून बाहेर पडला, तुम्ही जर ताकदीने लढला, तर कुणाच्या मध्ये धमक नाही, कुणात हिंमत नाही आपला टप्पा वाढवण्याची. काही गरज नाही आपल्याला शिक्षक आमदारांची, काही गरज नाही कुणाची. शिक्षक आमदार आपल्यासाठी लढले का न लढले काय काही अपेक्षा ठेवू नका. तुम्ही तुमच्या मनगटामध्ये ही धमक तयार करा, तुम्ही तुमच्या मनगटामध्ये ही ताकद तयार करा की मी माझी लढाई आहे, माझ्या हक्काची आहे, मला लढायची, मी ती लढणार आणि मिळवणारच. ही संयमता, ही ताकद, हा विश्वास जोपर्यंत तुमच्या मनगटामध्ये तयार होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे अनुदान मिळणार नाही, हा टप्पा मिळणार नाही. अरे 2 अधिवेशन संपले गेले, असेच तुमच्या तोंडाला पानं पुसले आणि तुम्ही शांत मुंगळून गप्प बसला आहात बांधवांनो. कोणता आक्रोश झाला तुमचा, कोणत्या रस्त्यावर उतरले तुम्ही, कोणत्या शाळा बंद केल्या तुम्ही, काय केलं तुम्ही, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला या सरकारने गृहीत धरलं आहे, स्पष्ट सांगतो, तुम्हाला या सरकारने गृहीत धरलेला आहे. तुमचा प्रश्न सरकारसाठी इम्पॉर्टंट नाहीये, महत्वाचा नाहीये. तुमच्या प्रश्नाला सरकार दुय्यम दर्जा देतं. या आता 57,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्यात, म्हणजे आता काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प झाल्यानंतर पुन्हा 57,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या याच्यामध्ये मंजूर होऊ शकतात. पहिलीच आपली एक मोठी वित्तीय तूट 1,00,000 कोटीची, 46,000 कोटीची वित्तीय तूट असताना पुन्हा 57,000 कोटीच्या मागण्या त्या ठिकाणी जर मंजूर होत असेल आणि त्यामध्ये आपला जर विषय येत नसेल, तर याचा अर्थ सरकारच्या नजरेमध्ये तुमची किंमत काय हे तुम्ही समजून घ्या. आता काही आमदार पोटतिडकीने काम करत आहेत, काही फक्त दिखावा करत आहेत, काही फक्त सांगत आहे, पण मला कुणालाही नाव ठेवायचं नाही. माझी सर्व शिक्षक आमदार महोदयांना हात जोडून विनंती आहे. आज आपले सगळे शिक्षक आमदार त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली आणि भेटीमधून त्यांनी आवर्जून मागणी केली की आपल्या या स्पेसिफिक प्रश्नासाठी त्यांनी बैठक मागवली. त्याबद्दल मी सर्व शिक्षक आमदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण माझी सर्व शिक्षक आमदारांना माझी हात जोडून विनंती आहे की फक्त आम्हाला दाखवण्यासाठी, आम्हाला फक्त महाराष्ट्रातील या 52,276 शिक्षक बांधवांना दाखवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका किंवा ते फॉर्मॅलिटी म्हणून या गोष्टी करू नका. तर माझी हात जोडून विनंती आहे, अतिशय पोटतिडकीने आपण हा प्रश्न कसा सुटल याच्यासाठी मार्ग काढा. हा प्रश्न कायमचा कसा निघून जाईल यासाठी मार्ग काढा. आणि हा प्रश्न कायमचा जर मार्ग काढायचा असेल तर माझी हात जोडून विनंती आहे की एक मागणी येणाऱ्या मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे ज्यावेळेस तुमची उद्या परवा बैठक होईल, त्या बैठकीमध्ये माझी सर्व शिक्षक आमदारांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की फक्त एक मागणी आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी करावी. हा टप्पा वाढतो तुम्ही पदरात पाडून घेण्यासाठी, बजेटसाठी तर प्रयत्न कराच, पण यासाठी 19 सप्टेंबर 2016चा हा काळा शासन आदेश आहे. 19 सप्टेंबर, मी पुन्हा एकदा सांगतो, 19 सप्टेंबर 2016चा जो शासन आदेश आहे, हा शासन आदेश अधिक्रमित करण्याची आपण प्रामुख्याने मागणी करा. खऱ्या अर्थाने मूळ मेक आपली इथंच आहे बांधवांनो, आपल्याला ही मागणीच नाही कळू राहिली. आपल्या सर्वांची मूळ मेक कुठं आहे? 19 सप्टेंबर 2016 मध्ये आहे. अरे आपण एवढे एक एक टप्पे मागण्यापेक्षा तुम्ही टप्प्यांचा इतिहास बघा. 2016ला तुम्हाला एक टप्पा मिळाला, त्यानंतर 2018ला 1 व 2 जुलैच्या बांधवांना टप्पा मिळाला. ज्यांना 16ला मिळाला होता त्यांना काहीच मिळालं नाही. 1 व 2 जुलैला एक टप्पा मिळाल्यानंतर 2021ला दुसरा टप्पा मिळाला, ज्याच्यामध्ये 1 व 2 जुलै सुद्धा आले आणि जे काही 16ला ज्या शाळांना मिळाला होता ते सुद्धा आले. या सगळ्यांना सरसगट 2021ला पुन्हा एक टप्पा मिळाला. त्यानंतर 2021 नंतर 2023ला एक टप्पा मिळाला. आता हे जे आकडे तुम्ही बघितले बघा, 2016ला ज्यांना टप्पा मिळाला त्यांना 2021ला म्हणजे किती वर्षांना, तब्बल 4 वर्षांनी दुसरा टप्पा मिळाला. 2021ला टप्पा मिळाल्यानंतर 2023ला टप्पा मिळाला, त्याला 2 वर्ष लागून गेले. आणि 2023ला मिळालेल्या टप्प्यानंतर आपण जवळपास 1 वर्षापासून लढतोय ह्या टप्प्यासाठी.
तेव्हा कुठं 14 ऑक्टोबर 2024ला त्यांनी शासन आदेश काढला, फक्त अजून त्याची अंमलबजावणी नाही. मग 2024 म्हणजे 23 आणि 24ला हा टप्पा मिळाला, पण आता 25 चाललंय. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये याला परत 2 वर्ष होतात. अजूनही तुमच्या हातात काहीच नाही. 2 अधिवेशन संपले, अजून निधीची वाट किती दिवस बघणार तुम्ही? मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर माझी हात जोडून सर्व शिक्षक आमदार महोदयांना विनंती आहे, आता काल परवा हिंदी भाषाचा जो काही GR होता तो GR सक्तीचा करू नये किंवा हिंदी भाषेला विरोध करण्यासाठी 2 ठाकरे बंधू आणि बाकीचे सर्व पक्ष एकत्रित आले. त्याला समाजातून विरोध झाला आणि काल परवा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो GR रद्द केल्याबाबतची घोषणा केली. याचा अर्थ काय की एखादा जर GR ज्याच्यातून काही शिक्षकांवर जर बाधा येत असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल आणि त्याच्यापासून त्या त्रास होत असेल तर तो GR रद्द सरकार करू शकतं. पण त्यासाठी तुमची आक्रोश, तुमची ओरड तेवढी पाहिजे. मग आपण दरवर्षी 2-2 वर्षांना टप्पा मागण्यापेक्षा जर आपण हा 19 सप्टेंबर 2016चा GR जर रद्द करण्यासाठी आपली ताकद खर्च केली तर एकदा का 19 सप्टेंबर 2016चा GR कायमचा रद्द झाला, जी पाचर त्या ठिकाणी तत्कालीन शिक्षण मंत्री मुख्यमंत्र्यांना मारली होती ती जर काढून टाकली, ज्यांनी मारली होती तेच मुख्यमंत्री आहे आता, त्यांच्याच हातपाय पाडा, त्यांना हात जोडा की बाबा हो आता जवळपास 19 नंतर 25 आहे, 5-6 वर्ष झाले. या शासन आदेशामुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षक बांधवांचं वाटोळं झालंय. याच्यामुळं अनेक आमच्या शिक्षक बांधवांना आत्महत्या करण्याची वेळ आली, काही आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहे आणि अनेक बांधव सेवानिवृत्त झालेले आहेत. मग हा अन्याय अजून किती दिवस तुम्ही करणार आहात? त्यांना आपण हात जोडून विनंती करा, कारण आम्ही सामान्य शिक्षक आहोत, आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता येत नाही, आम्हाला बोलायला पोटामध्ये खूप आहे पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. पण आमचे प्रतिनिधी म्हणून या राज्यातल्या सर्व सन्मान्य शिक्षक आमदार महोदयांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्व विभागाच्या शिक्षक बांधवांचे प्रतिनिधी करतात. आज 52,000 शिक्षक बांधव तुमच्या सोबत आहेत. हे 52,000 शिक्षक बांधवांना खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही 19 सप्टेंबर 2016चा हा जो शासन आदेश आहे हा तात्काळ रद्द करण्याबाबत तो अधिक्रमित झाला पाहिजे, तो रद्द झाला पाहिजे. याची प्रमुख मागणी, प्रमुख भूमिका सर्वांच्या वतीने तिथे घ्या. जर तो आदेश रद्द झाला तर त्या ठिकाणी जो 15/11/2011चा म्हणजे 15 नोव्हेंबर 2011चा जो शासन आदेश आहे, ज्या शासन आदेशान्वये आपलं खरं तर मूल्यांकन झालं आणि ज्या शासन आदेशाच्या अन्वये किंवा त्याचे जे काही सूत्र आहे, त्याचे जे काही नियम आहेत ते लागू करून काही शाळा 100% आज पगार घेत आहेत, जे आपल्यातलेच आहेत, आपल्या सोबत ज्यांना मान्यता मिळाली. आज काही त्या शाळा 100%वर गेल्यात कारण त्यांना 15 नोव्हेंबर 2011चं सूत्र लागू झालं, त्यानुसार त्या 100%वर चालल्या गेल्या. तेच सूत्र त्या ठिकाणी हा जर शासन आदेश रद्द झाला तर 15/11चं सूत्र आपसूक या सर्व पात्र शाळांना लागू होतं. त्यांना लागू करायचं काम नाही, ते आपोआप लागू होणार, कारण तो शासन आदेश आजही जिवंत आहे, तो अधिक्रमित केलेला नाही. सरकारला जर दर 2-3 वर्षांना सरकार सांगेल तेव्हा टप्पा द्यायचा असं जर 19 सप्टेंबर 2016 नुसार म्हणत असेल तर मग 15/11/2011चा शासन आदेश आपण जिवंत का ठेवला? तो अधिक्रमित आतापर्यंत अद्यापपर्यंत का झाला नाही? मग तो जर अद्यापपर्यंत त्याच्या शिफारसी अजूनही लागू असेल, आजही आमच्या शासन आदेशामध्ये त्याचा संदर्भात उल्लेख असतो, त्याच्या शिफारसीचं तुम्ही अनुकरण केलं का? त्यांनी त्या शासन आदेशाच्या शिफारसीचं शाळा पालन करते का? त्यानुसारच आज तुम्ही टप्पा घेतो आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टप्पा घेत असताना जर लागू होत असेल तर मग प्रतिवर्षी टप्पा हे का लागू होत नाही? याची मूळ मेघ काय असेल तर 19 सप्टेंबर 2016चा शासन आदेश आहे आणि तो रद्द करण्याबाबत एक प्रमुख भूमिका येणाऱ्या बैठकीमध्ये माननीय सर्व शिक्षक आमदारांनी ही सुद्धा एक भूमिका घ्यावी. आता बजेटचं जे काही आहे कशा पद्धतीने आता कराल, कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी देऊ शकेल हे आता त्यांनाच माहीत, आपण सांगू शकत नाही. पण कसंही द्या, पण याच अधिवेशनामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला बजेट मिळाला पाहिजे, एवढी कळकळीची विनंती मी सर्व शिक्षक आमदार महोदयांना आणि राज्याचे जे प्रमुख आहे मुख्यमंत्री महोदय यांना मी या माध्यमातून करेल. याचबरोबर आता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईवरून
आपण आपल्यावर जे अन्याय होतो याचा आक्रोश कुठंतरी झाला पाहिजेत ना. शांत बसून काय करणार आहे तुम्ही? अरे आता पुरवण्या मागण्या पहिल्या दिवशी 30 जूनला सादर झाल्या, त्याच्यामध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी आपला मागणीच नसल, आपला विषयच नसल, तर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांनी रस्त्यावर येऊन त्या पुरवण्या मागण्याचे जे काही कागद आहे त्याच्या प्रिंट काढून त्याच्या होळी करायला पाहिजे होती. पण आपण घरात बसून फक्त व्हॉट्सअपवर टाकू राहिलो, का झालं नाही, याच्यामुळे झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही. अरे आपल्यातच कौरव वाद करता बांधवांनो. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे भांडणं थांबवा. आपल्यातले आपसातले मतभेद आता थांबवा. आता एक संघ होऊन लढण्याची वेळ आलेली आहे. आता एक संघ होऊन पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही जोपर्यंत आपसातले मतभेद बाजूला ठेवून एक संघ होणार नाही ना, तर या राज्यातल्या गोर गरीब 65,000 बांधवांचं नुकसान होणार आहे. बांधवांनो, माझी सर्व समन्वयकांना विनंती आहे, कोण नेतृत्व करतं, कोण काय करतं, कोणाला मोठेपणा मिळतो हा महत्वाचा विषय नाहीये. कोण बॅनर लावतं, बॅनरवर काय आहे, कोणतं नाव, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त प्रश्नाशी घेणं देणं आहे. आता पोटाची भाकर जर पोटात आली ना, तर सगळं काही व्यवस्थित चालतं. बांधवांनो, सगळं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आता तरी जागरूक व्हा. आणि सगळ्या मुख्याध्यापकांना हे जे काही 5,844 ते 100% काही मुख्याध्यापक असतात आणि त्यांच्या तुकड्या अंशतः अनुदानित असेल त्यांना सोडून द्या, चल जाऊ द्या. पण ह्या 5,844 शिक्षकांना माझी हात जोडून विनंती आहे, जो बंद आपण पुकारला ना आता 8 आणि 9 तारखेला, या बंद मध्ये तुम्ही 100% सहभागी झाले पाहिजेत. राज्यातली एकही शाळा जी पूर्णतः अंशतः अनुदानित आहेत ती उघडी असायला नकोय. आणि ह्या सगळ्या शाळा बंद करून तुम्ही 2 दिवसापूर्वीच निवेदन करा. तुमच्या पालकांना समजून सांगा, तुमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगा की 2 दिवस अशा अशा पद्धतीमुळे शाळा बंद राहणार आहे. तुमचं जे काही शैक्षणिक नुकसान होईल या 2 दिवसाचं, हे शनिवार रविवार शाळा भरून सनी आपण भरून काढू. ही दानत खरं तर आपल्यामध्ये आहे. अरे उपाशी पोटी 10-10, 15-15 वर्ष काम करणारे आपण आहोत. ते 2 दिवस सुद्धा आपण अतिरिक्त काम केल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही. आपण शनिवार रविवार शाळा भरू, हे 2 दिवस भरून काढू. पण अधिकृत सरकारकडे आकडा जाऊ द्या की राज्यातल्या 5,844 शाळा ज्या अंशतः अनुदानित होत्या आणि या शाळांमध्ये शिकणारे हजारो विद्यार्थी, काय लाखो विद्यार्थी असतील, हे सगळे 2 दिवस शिक्षणापासून वंचित राहिले. आणि याला जबाबदार सरकार आहे. याला जबाबदार कोण आहे? आपण का त्या ठिकाणी शाळा बंद ठेवतो आहोत? अरे तुम्ही आमचा हक्कच जर आम्हाला देत नसल, आमच्यावर जर तुम्ही वारंवार अन्यायच करत असल, तर मग आम्ही लढायचंच नाही का? आम्ही त्या विरुद्ध आवाजच उठवायचा नाही का? का आम्ही फक्त मूग गिळून तुमचे मार खात बसायचा? आता ही वेळ गेलेली आहे बांधवांनो. आता रडायचं नाही, आता लढायचं. आता रडायचं नाही, आता लढायची वेळ आलेली आहे. कारण परिस्थिती खूप अवघड आहे, खूप बिकट आहे, खूप अवघड आहे. तुम्हाला वाटन की घरातून होतंय तो जातोय म्हणून मग आपलं काम होईल, या भरोशावर तुम्ही राहू नका. तुम्हाला सगळ्याला एकजुटीनं एक संघ होऊन लढायचंय. तुमचे जे काही तुमच्या परिचयाचे तुमचे सगळे शिक्षक बांधव एकमेकांना तुम्ही फोन करा, एकमेकांमध्ये असलेली मरगळ तुम्ही काढा. माझ्यामध्ये मध्यंतरीच्या काळात मरगळ आली, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. माझ्यामध्ये सुद्धा मी खरं तर या सगळ्या प्रक्रियेतून निवृत्त होणार होतो, कारण थकलो होतो मी. आता लोकांना आव्हान करू लोकांना चला म्हणून मला खरंच कंटाळा आला होता. माझ्या घरची परिस्थिती मला माहीत आहे, अतिशय अडचणी आहे माझ्या समोर. पण मी आता या सगळ्या तुमच्या लाईव्ह सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा अनेक बांधवांचे व्हॉट्सअपला मेसेज येतात, फोन येतात, त्यांच्या त्या विनवण्या आणि त्यांनी त्या सांगितलेल्या काही गोष्टी पाहवल्या जात नाही. म्हणून कुठंतरी हे जे रक्त आहे ना, हे शांत बसू शकत नाही माझं. कारण ते जन्मताच आम्हाला किडा आहे लढण्याचा, आणि त्यामुळे आम्ही शांत राहू शकत नाही. अन्याय झाला म्हणजे आपोआपच पेटून उठतोय. आणि त्यामुळं ठरवलं की नाही, पुन्हा एकदा आता उठायचं आणि लढायचं. म्हणून बांधवांनो, माझी सर्वांना विनंती आहे, जे राज्यातल्या ज्या 5,844 ज्या शाळा आहेत, ज्या पूर्णतः 1ली ते 8वी असेल, 8वी ते 5वी ते 10वी असतील, ज्या काय असेल मान्यता तुमच्या, या सगळ्या शाळांना विनंती आहे, मुख्याध्यापकांना विनंती आहे की 2 दिवस 8-9 तारखेला 100% बंदची हक्क तुम्ही द्या. तुम्ही स्वतः आपल्या स्वयंप्रेरणेने शाळा बंद करा. संस्थेची अडचण असेल तर संस्थेला समजावून सांगा. हे जे शिक्षण नुकसान होणार आहे ते आम्ही आमच्या सुट्टीच्या दिवसात भरून काढू, ही विनवणी त्यांना करा. पण हे 2 दिवस शाळा बंद करायच्या आणि घरी बसायचं नाहीये.
चला शाळा बंद केले म्हणजे चालले, कोणी सासरवाडीला, कोणी कुठं, कोणी पिक्चर बघायला, कोणी शॉपिंगला. हे धंदे बंद करा. हे 2 दिवस जर तुम्ही शाळा बंद केल्या ना, या सगळ्याच्या सगळ्यांनी मुंबई निघायचं, एक्कानाही घरी थांबायचं नाही. 8 आणि 9 दिवस मुंबईमध्ये शिक्षकांचाच महापूर तुम्हाला दिसला पाहिजे, जिकडं तिकडं शिक्षकच दिसले पाहिजेत. मग बघू आपण आपला प्रश्न कसा सुटत नाही, मग बघू आपण आपल्याला निधीची तरतूद कशी होत नाही. अरे सोडून द्या ईपीसी गिपीसी, ते काही गरज नाही आपल्याला त्या गोष्टीची. या फक्त ईपीसी असेल किंवा बाकीच्या काय ज्या पुरवण्या मागण्यामध्ये हे लागतं ते लागतं, जर ताकद वाढली, एकजूट झालात, एक संघ झालात आणि हे 50,000 बांधव जर मुंबईत जाऊन बसले ना, तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यात पगार टाकण्याचं नियोजन सरकार करावं. एवढी ताकद एकजुटीची असती, ताकदीची असती, समूहाची असती. फक्त ती ओरड तुमची तशी असली पाहिजे बांधवांनो. हात जोडून विनंती आहे. फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण एवढंच, मला कुणाला नाव ठेवायचं नाही. माझ्या सर्व समन्वयक बांधवांना सुद्धा विनंती आहे की साहजिक आहे आपल्यामधले थोडेफार एकमेकांमध्ये काही समन्वय, काही मतभेद असू शकतात, काही कारणास्तव गैरसमज असू शकतात, पण मी हात जोडून विनंती करतोय की आता ही ती वेळ नाही आहे. आपण सर्वजण एक संघ होऊया. सध्या शिक्षक समन्वय संघाच्या बॅनरमध्ये खंडेराव जगदाळे सर, रहाटे काका आणि काही टीम, इतकेच मोजके लोक तिथं त्या बॅनर खाली बसलेले. खरंच मी ते फोटो पाहून मला माझीच लाज वाटायला लागली. कारण माझे बांधव तिथं, समन्वय संघ हा आपला लढण्याचा आत्मा आहे आणि त्या बॅनर खाली फक्त काही 5-50 लोक तिथं बसलेले. खरंच लाज वाटली मला. पण म्हणून मी आज ठरवलंय की आज लाईव्ह यायचं, तुमच्यासोबत संवाद करायचा, तुम्हालाही सांगायचं आणि स्वतःच्या मनाची समजूत काढायची की आता लढायचं, आता हार मानायची नाही. जेवढी ताकद आहे त्या ताकदीने पुन्हा एकदा उठायचं आणि ताकदीने